बताता हूँ। अभी अभी ये लोगों को इसलिए तो लोग बाहर नहीं आ रहे ना। 260 करोड़ रुपए जो अनऑफिशियली जमा हुआ, 800 टूर ऑपरेटर को इन लोगों ने जो विश्वास में लेके किया। आज आप बोल रहे हो कि 1,25,000 का कोटा है, तो ये जानकारी, ये तो मैं प्रेस कॉन्फ्रेंस में बोल रहा हूँ, इसके पहले उनको जानकारी नहीं थी कि 1,25,000 से ज़्यादा हाजी जाएंगे कैसा। ये जानकारी तो हज कमेटी ऑफ इंडिया को चाहिए थी। अभी आप बोल रहे हो तो इनका पैसा क्यों जमा किया, इनसे 260 करोड़ की मोटी रकम क्यों वसूली गई। इन लोगों ने सब तय किया ना, जाएंगे कैसा, क्या करेंगे। आपके पास में 1,25,000 जाने की कैपेसिटी है, ये बात मैंने मान्य किया। तो फिर इसका मतलब आपने धोखाधड़ी किया, 52,000 लोगों के साथ उनका पैसा जमा कर लिया। धोखाधड़ी इसमें हज कमेटी ऑफ इंडिया के जितने आला अधिकारी है, उच्च दर्जे के अधिकारी है, ये सबको पता था। अभी मैं इनके सवाल को वही एक जवाब दे रहा हूँ कि 1,25,000 के अलावा कैसा लोगों को लेके जाएंगे। तो ये बात उनको 6 महीना पहले पता थी, हम 1,25,000 से ज़्यादा लोगों को लेके जा नहीं सकते। तो 52,000 लोगों का पैसा जमा क्यों किया, क्या था आप इनके दिमाग में क्या बात थी कि ये लोग पैसा जमा, ये लोग सब कर लेंगे। 52,000 लोगों का पैसा इन लोगों ने 6 महीना पहले जमा क्यों किया। लेकिन जो प्राइवेट टूर से जा रहे हैं वो बराबर जा रहे हैं हज करने के लिए, तो आपका आरोप किसके ऊपर है, जो सरकार की तरफ से जो जाए जाते हैं। आपकी जानकारी के लिए बताता हूँ, 800 प्राइवेट टूर ऑपरेटर को बैन कर दिया है, कोई भी जा नहीं रहे। खाली हज कमेटी ऑफ इंडिया सेंट्रल और हज कमेटी से जो लोग जा रहे वही जा रहे। अब इनको 10,000 लोगों को देने का आश्वासन क्यों किया, क्योंकि 52,000 लोग पैनिक हुए, इसलिए इनके तरफ से ये आश्वासन आ रहा है कि 10,000 लोगों को भेजा जाएगा। अभी कागज पे उसकी कोई अमल बजावनी नहीं है, कोई उसके ऊपर कुछ भी अभी ठोस निर्णय नहीं है। 52,000 लोगों में जो 10,000 लोगों का अभी इन्होंने फैसला लिया है वो अभी कागज पे ही, क्योंकि लोग पैनिक हो गए। और बात छुपेगी नहीं ना, 50,000 की बात छोटी नहीं है, 800 टूर ऑपरेटर पूरे इंडिया से छोटे नहीं है। कोई ना कोई तो ये आवाज़ उठाएगा। जो लोग नहीं गए, जो लोगों ने सपना सजाया था, वो तो मीडिया में आके बोलेंगे, वो रास्ते पे उतरेंगे। लेकिन जिस तरीके से केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री किरण रिजिजू जो है, वो जिस तरीके से सत्ता में, केंद्र में, राज्य में आप सत्ता में, आप भी उसी पार्टी के इसमें हो। देखिए, आप लगातार आवाज़ उठा रहे, बाकी आपके साथ और भी हज कमेटी में अल्पसंख्यक लोग हैं, वो नेता कोई आगे नहीं आ रहे। नहीं, मेरा क्या कहना है, मैंने पिछले बार भी ये आरोप उठाया था। जो पिछले साल जो हज में प्रॉब्लम हुआ था वो बोला था, और मैं आगे भी बोलता रहूँगा। मैं हज में जो भी प्रॉब्लम होगा मैं इसके लिए आवाज़ उठाते रहूँगा। और बाकी लोग आ रहे नहीं आ रहे, सब लोग चाहते हैं हम लोग आगे आके बोले, पर बहुत लोगों की ऐसी तकलीफ है। मैं क्या बोला आपको, 52,000 में 52 लोग आप मुझे बता दो जिनका निवेदन हज कमेटी ऑफ इंडिया ने लिया है कि हमारे साथ ऐसा धोखाधड़ी हुआ है करके। और रह गई सरकार की बात, तो सरकार में गलत ना हो ऐसा हर कोई चाहता है। सरकार से इसका रिलेटेड अधिकारी कोई गलती करे और सरकार के ऊपर आरोप लगे, ये गलत बात है। अधिकारी लोगों ने 6 महीना पहले इनसे पैसे की वसूली की है। मेरा ठेठ आरोप अधिकारियों पे, इसमें सरकार का क्या लेना देना है। तो क्या अगली भूमिका क्या रहेगी आपकी। 15 दिन के अंदर ये जो 52,000 लोगों का निष्पक्ष तरीके से जांच हो, किसने इनसे पैसा लिया, किसने किसको पैसा दिया, और ये लोग हज पे जाए। बस मेरी यही मंशा है, मेरी यही ख्वाहिश है कि ये लोग हज पे जाए। अगर ये पूरा नहीं होता एक डिपार्टमेंट में, एका डिपार्टमेंटला 3 वर्षपेक्षा जास्त कोणी अधिकारी थांबत नाही आहे। आपल्या माहितीसाठी मी सांगतोय, एखादा मोठा अधिकारी 3 वर्षापेक्षा जास्त थांबत नाही आहे कोणत्याही डिपार्टमेंटला। एक IAS आणि IPS लेवलची जी माणसं आहे, एका डिपार्टमेंटला तुम्ही 25-25 वर्ष तिथेच राहताय। पहिले तुम्ही याची चौकशी करा। एक माणूस याच्यामध्ये 25-25 वर्ष राहिलाय। कारवाईची मागणी हे लोकांना पहिले तर हजला पाठवा। त्यांचा अधिकाऱ्यांवरती त्यांच्याकडे बेनामी संपत्ती आहे। मी आपल्याला थेट आरोप करतोय, भारत आणि भारतातून बाहेर कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये यांची संपत्ती आहे। त्यांची भारतीय एजन्सी लावून तुम्ही जे CBI वगैरे जी एजन्सी आहे ते लावून तुम्ही त्यांची चौकशी करा। त्यांची प्रॉपर्टी किती आहे त्याची चौकशी करा। उलट मार्गाने किती पैसे त्या लोकांनी कमवले त्याची तुम्ही चौकशी करा। हज 2025 याच्यामध्ये 52,000 हज यात्रेकरू जे आहेत त्यांना मागच्या एक आठवडा अगोदर त्यांना असं सांगून दिलं आहे
का तुम्ही यावेळेस हजला जाणार नाही. 800 टूर ऑपरेटर अख्ख्या भारतातून 800 टूर ऑपरेटरला घेऊन या लोकांनी 260 कोटी रुपये यांच्याकडनं जमा केले होते. 52,000 लोक हे यावर्षी 2025ला हजला जाणार होते. पण अचानक त्यांना हज कमिटी ऑफ इंडियाकडनं असा एक मेसेज येतो आहे का तुम्ही यावर्षी तुमचा हज थांबवण्यात आला आहे, कारण सौदी जे जनरल काउन्सिलर आहे CG सौदीचे यांनी तुमचा हज थांबवलं आहे. पण मुख्य कारण एक आहे का हजला 18 जानेवारी ते 18 फेब आणि 18 फेब ते 18 मार्च या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये या लोकांना एक अल्टिमेटम होता सौदी गव्हर्नमेंटकडनं. त्यांना असं सांगण्यात आलं होतं की तुम्ही हे जे पैसे जमा केले 260 कोटी रुपये ते तुम्ही भारत सरकारकडनं आमच्या खात्यात किंवा सौदीकडे तुम्ही जमा करा आणि हजला जी व्यवस्था लागणारी व्यवस्था आहे हजमध्ये मीना आणि मक्कामध्ये ते सगळं आम्ही आमच्या माध्यमातून करू असं म्हणून सगळं ठरवण्यात आलं होतं. पण एक आठवडा अगोदर यांना एक मेसेज येतो आहे का 52,000 लोकांचा हज थांबला आहे. हे पैसे यांच्याकडनं आता माझ्या लक्षात आलं आहे की हे अनऑफिशियली पैसे होते. कोणताही अधिकारी याच्यावर बोलायला तयार नाही आहे. ज्या 800 टूर ऑपरेटरनी यांच्याकडनं पैसे जमा केले ते सुद्धा बोलायला तयार नाही आहे. 52,000 लोक या आशेवर आता आहे का या लोकांना टूर ऑपरेटरकडून असं सांगण्यात येत आहे का तुमचा हज आम्ही 100% नक्की आम्ही तुम्हाला हजला पाठवणार आहे. पण आपल्या माहितीसाठी मी सांगतो आहे का यावेळेस हजची सुरुवात झाली आहे. 3 दिवस अगोदर हजची पहिली फ्लाईट गेली आहे. तर कोणत्या तऱ्हेने कोणत्या याच्याने हा हज होणार आहे तुम्ही मला सांगा. कोणत्या तऱ्हेने हा हज होणार आहे. हजची सुरुवात झाली आहे. 6 महिने यांच्याकडनं पैशाची मोठी रक्कम तुम्ही वसूल केली आहे. मग आता कसं हज होणार. या लोकांना आता भ्रमात ठेवलं जात आहे. 800 टूर ऑपरेटरकडनं पण यांना भ्रमात ठेवलं जात आहे का तुमचा हज होणार म्हणून. पण असा कुठेही मला आता दिसत नाही आहे. 1,25,000 भारतीय भारताकडून ते हजला जाणार आहे. ऑलरेडी त्यांची संख्या जास्त झाली आहे. 52,000 टूर ऑपरेटर या लोकांना कसे घेऊन जाणार. ही प्रक्रिया जी आहे ती केंद्राकडून कशा प्रकारे राबवली जातात आणि त्यानंतर पुढे हे केंद्र कोणाला पैसे देतात जेणेकरून त्यांना तिकडनं बोलावा येतो की कशा प्रकारे तुमचं तिकीट आहे कसं असेल. 800 टूर ऑपरेटरकडनं 52,000 जी लोकं आहेत त्यांच्याकडनं 50,000 रुपये हे माझ्या आज लक्षात आलं आहे का हे अनऑफिशियली किंवा ऑफिशियली आहे ते मला माहीत नाही आहे. तुम्ही जाऊन सुद्धा त्यांना विचारू शकता. पण 260 कोटी रुपये भारतीय मायनॉरिटी जे अफेअर्स जे मंत्रालय आहे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालय त्यांच्या अधोरेखित त्याच्याखाली भारतीय हज कमिटी आहे. या सगळ्यांनी मिळून यांच्याकडनं 50,000 रुपये जमा केले आणि ते पैसे यांना सौदी गव्हर्नमेंट जनरल काउन्सिलर सौदी गव्हर्नमेंटला हे पैसे जमा करायचे होते. 3 महिन्याचा यांच्याकडे अल्टिमेटम होता. या लोकांनी पैसे जमा नाही केले आणि हे पैसे सौदीमध्ये जे लागणारी व्यवस्था आहे हजला जे 40 दिवस जातात त्यामध्ये जे हजला जे व्यवस्था करायची होती त्याचे हे पैसे होते. त्याचे हे 260 कोटी रुपये होते. सर नेमकं तुमचा आरोप कोणावरती 2 प्रकारचे असतात. एक असतात जे सरकारकडून जातात आणि दुसरं असतं जे प्रायव्हेट टूरकडून जातात. नेमका तुमचा आरोप कोणावरती. पहिल्या तर मी सरकारला विनंती करतोय याच्यामध्ये हज म्हणजे 4 अधिकारी आणि 4 अधिकारी म्हणजे हज. मी नाव घेऊन सांगतोय. मागच्या वर्षीसुद्धा मी अशाच प्रकारे आंदोलनाची भूमिका घेतली होती. यावर्षीसुद्धा माझी तीच भूमिका आहे. CP बक्षी जे जॉईंट सेक्रेटरी आहे मायनॉरिटी अफेअर्सचे जे CP बक्षी सर आहे त्यानंतर डेप्युटी सेक्रेटरी मोमाचे जे आहे शुभेंदू श्रीवास्तव आणि त्यानंतर त्यांच्या हाताखाली युसुफ खरेडा अल खालिद टूरचे ते मालक आहे. अलायन्स टूर आहे. अल इरफान आहे. या सगळ्या लोकांनी मिळून 26 लोकांची टीम भारतात तयार केली होती. त्यांच्या देखरेखीखाली या लोकांनी 2,000 लोकांचा असा स्लॉट तयार केला होता. एका माणसाकडे 2-2 हजार लोकांचे पैसे जमा करायचे होते. 52,000 लोकांसाठी 26 लोकांची या लोकांनी नेमणूक केली होती. आज ते कुठेही दिसत नाही आहे. ते कुठे ऑन पेपर नाही आहे. आणि कोणालाही जर विचारायला गेले मुंबईच्या धर्तीवर आज तुम्ही बघितलं तर मुंबईच्या धर्तीवर यांचा हज हाऊस उभा आहे.
तिथे 3 लोकांची तडकाफडकी नियुक्ती करण्यात आली आहे. एक त्याच्यामध्ये CEO आहे, 2 DY CEO आहे. जे CEO आहेत ते नागालँडवरनं इथे आले, त्यांनी प्रशिक्षण केलं नाही आहे. हजला जाताना कसा प्रकारे हज होतोय, काय त्याचे सगळे सौदीमध्ये कसा प्रकारे हज होणार आहे याची कुठेही त्यांना माहिती नाही आहे. 52,000 लोकांमध्ये 52 लोकांचं निवेदनसुद्धा त्या लोकांनी स्वीकारलं नाही आहे. अशा तऱ्हेने हा हजचा काम चालू आहे. यांचा अनागोती कारभार चालू आहे. कोणी याच्याविषयी आवाज उचलू नये, कोणी याच्याविषयी काही बोलायचं नाही. थेट आरोप कोणावरती तुमचा? थेट आरोप केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालय, भारतीय हज कमिटी ऑफ इंडिया, त्यांचे 2 अधिकारी, CP बक्षी मोमाचे सेक्रेटरी आहे आणि डेप्युटी सेक्रेटरी आहे शुभेंदू श्रीवास्तव, आणि त्यांच्या हाताखाली हे जे 4 टूर ऑपरेटर आहे, या लोकांनी मिळून सगळ्या हजचा वाटोळा केला आहे. 52,000 लोकांचा आता हज थांबलं आहे. ते कसं पद्धतीने करणार? आणि आज मी महाराष्ट्र राज्य हज समितीचा मेंबर आहे. काय फायदा या पदावर राहून मला? आपण 2-4 लोकांना न्याय देऊ शकत नाही आहे. अख्ख्या हज हाऊसला पोलिसांची छावणी करून ठेवली आहे, बॅरिगेटिंग केलं आहे. साधारण माणूस, साधारण नागरिक तिथे जाऊ शकत नाही आहे. CEOला प्रश्न विचारू शकत नाही आहे का आम्ही हजला 6 महिने अगोदर प्रायव्हेट टूर ऑपरेटरला पैसे दिले होते, काय झाला आमच्या हजचा? मी ते आकडेवारी मी शब्दात सांगू शकत नाही. हे नेमकं तुमचा आरोप कोणावरती? प्रायव्हेट भारतीय हज कमिटीमध्ये 1,25,025 हाजी हे जे आपलं हज कमिटी ऑफ इंडियाकडनं जात आहे, त्यांची संख्या तर असणारच आहे. पण त्यांना जी लागणारी साहित्य आहे किंवा त्यांना जे लागणारे ते कोणी बाहेरवरनं आलं आहे मुंबईमध्ये, त्यांचासुद्धा मी आपल्याला व्हिडिओ दाखवू शकतो. ते रोडवर झोपत आहे, 3.5 लाख रुपये यांच्याकडनं घेत आहे, त्यांना साधा टेंट दिला नाही आहे. एवढा मोठा भ्रष्टाचार झाला आहे या हज कमिटीमध्ये. पण मी आपल्याला सांगतो, कोणी बोलायला तयार नाही आहे. अधिकाऱ्यांचं मी सरळ नाव घेतलं आहे मी अधिकाऱ्यांचा. आपण जाऊन त्यांना विचारा का असं तुम्ही करताय? कोण याचा मालक कोण आहे? एक CEO बसले, ते सगळ्या पोलिसांची छावणीमध्ये बसले, पोलिसांचं सगळं बॅरिगेटिंग लावलं आहे तिथे. कोण विचारणार? मी विचारतोय ना. मी आज प्रेस कॉन्फरन्स घ्यायची काय ही वेळ आली आहे माझ्यावर. माझ्यासारखा माणूस 10 वेळा जाऊन पत्रव्यवहार देतोय. CEO आतमध्ये कॅबिनमध्ये बसले आणि बाहेरचे ते जे त्यांचे PS असतात ते सांगतात CEO साहेब नाही आहे. तर माझ्यासारखा, मी महाराष्ट्र राज्य हज समितीचा मेंबर आहे, माझ्यासारख्याची अशी अवस्था आहे, तर आम जे नागरिक आहे त्यांची काय अवस्था असेल? आणि काही आपल्या माहितीसाठी सांगतो, काही सुविधा दिली नाही आहे त्यांना. ते स्वतःच्या खर्चाने येतं आहे, मुंबईमध्ये थांबतं आहे, कुठे काही त्यांना करून दिलं नाही आहे. ते स्वतः येत आहे, स्वतः जात आहे हजला. तुमची भूमिका काय असेल पुढे? काय केलं? तुम्ही सदस्य देखील आहात का? येणाऱ्या काळात असे सदस्य त्या पदावरती राहणार का? मला आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री, मी ज्यावेळेस सदस्य झालो त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते, आदरणीय शिंदे साहेबांना मला सदस्य बनवलं आहे हज समितीचा. मी साहेबांकडनं पहिले तर मी देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, देशाचे यशस्वी गृहमंत्री आदरणीय अमितजी शाह साहेब, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू साहेब, खरं बोलायला गेलं म्हणजे तर किरण रिजिजू साहेबांना वारंवार मी पत्रव्यवहार करतोय, पण रिव्हर्टमध्ये काही जबाब मला येत नाही आहे त्यांचा. तर मी सगळ्यांना विनंती करतोय हात जोडून, मुस्लिम समाजाच्या वतीने, हज कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने, जे काय समजायचं आहे सगळ्यांच्या वतीनं, की हे 52,000 लोकांची जी आता अवस्था झाली आहे, त्यांना आता रडायला जागा नाही आहे. कारण कित्येक वर्ष त्यांचे स्वप्न होते हजला जायचे, ते सगळं स्वप्न आता त्यांचे भंग झाले. त्याच्यामध्ये मी आपल्याला माझ्या मोबाईलला रेकॉर्ड आहे, त्याच्यामध्ये 2-3 अशी महिला आहे, एकाला 99% ब्लॉकेज झाला आहे, 2 महिलांना कॅन्सर डिटेक्ट झाला आहे. भविष्यात ते जिवंत राहत आहे का नाही याचीसुद्धा गॅरंटी नाही आहे. अशा लोकांनी यांना रिक्वेस्ट केली का आम्ही 52,000 लोकांमध्ये आम्हीसुद्धा होतो, पण या लोकांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. आज जे विमान भारतातून सौदीला जातो आहे त्या सगळ्या विमानामध्ये अनऑफिशियली मी आकडा सांगतो आहे 20 ते 25 रिकामी सीट जात आहे, पण या लोकांनी तिथे तिकीटच्या आदलाबदलीमध्ये कोणाला बसवलं नाही आहे. एखाद्याची समजा अडचण असेल का आज मला नाही जमला, मला मी जिथे कामावर आहे तिथे मला सुट्टी नाही भेटली, किंवा आज माझी ही अडचण होती, माझ्याकडे पैसे नव्हते, तर हा जो जाणारा माणूस आहे त्याच्या जागी तुम्ही मला पाठवा,
तर सरळ भाषेत 2 लोकांना खाली बसवलं आहे. ते आम्हाला सांगताय का सौदी गव्हर्नमेंटला आता तुम्ही जाऊन विचारा, जेवणाची व्यवस्था कोणाला दिली आहे, सौदी गव्हर्नमेंटला विचारा, राहण्याची व्यवस्था कोणत्या कंपनीला दिली आहे. आणि याच्यामध्ये मोठा गैरव्यवहार जे झाला आहे, आपल्या माहितीसाठी सांगतोय, याच्यामध्ये मोठा गैरव्यवहार जे तुम्ही टेंडर देतात सौदीला, ते सगळे भारताचेच आहे. ते टेंडरची कॉपी पण मी आणली आहे. तर हे जे लोक आहे, असं तुम्ही काय चांगलं करू देऊ शकता यांना. आणि हे पण सांगतो तुम्हाला मी, आमच्या खात्याकडून हा तिथे शिफारस गेले, त्यांची शिफारस आहे. हे अशा पद्धतीने लोकांना जेवणाचा मेनू असतोय. काय यांचं काय फायदा आहे, कसे तर सर्टिफाईड आहे हे तुम्ही सांगताय त्यांना. हां, तुमची भूमिका काय असणार पुढं? काय माझी भूमिका हेच आहे. मी आदरणीय यशस्वी उपमुख्यमंत्री साहेबांना सांगतोय, साहेब आपण मला या पदावर बसवलं आहे, 3 वर्ष या पदाला कसा न्याय द्यायचा, कसा हज यात्रेकरूसाठी आपल्याला काय करता येईल, तर सगळं मी केलं आहे साहेब. पण आज आपल्याला हा सगळं भगवत नाही आहे. लोक अधिकारी जे माजले, जे लोकांना त्रास देत आहे, लोकांशी नीट बोलत नाही आहे, लोकांना आजसुद्धा घेत नाही आहे. तर साहेब मी या पदावर याच्यापुढे मी आपल्याला सांगतो आहे, जर 15 दिवसात काही निर्णय हज कमिटी ऑफ इंडियाचा नाही झाला, या 2 अधिकाऱ्यांचा नाही झाला, तर साहेब या पदावर राहून माझा काय उपयोग नाही. आपण आपल्या समाजाला न्याय देऊ शकत नाही. समाजासाठी हा पद दिलं साहेबांनी मला. तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगितलं का एवढा घोटाळा त्यांच्याशी बोलणं काय झालं? सगळ्या मी त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे, सगळं त्यांचा कानावर टाकलं. आणि मागच्या वेळेसुद्धा त्यांनी मला समर्थन केलं होतं. जे चुकीचं आहे त्याला ते कधी समर्थन करणार नाही. त्यांनी मला बोललं ठीक आहे, तुझी भूमिका जे असेल ते तू मान भूमिका. पण असं आहे का जे चुकीचं होत असेल, आता हज थांबला आहे, काही टेक्निकल कारण असू शकतो, मी ते बोलत नाही आहे. पण आता त्याच्यामध्ये जे लोक सांगताय का बाबा ठीक आहे आता आम्हाला कॅन्सर झाला, कॅन्सर डिटेक्ट झाला आहे, मला आता हे अडचण आहे, ते सुद्धा तुम्ही ऐकायला तयार नाही आहे. तुम्ही त्यांच्या जीवाशी भावनेशी खेळताय. काय एवढा राग लोकांना अनावर झाला आहे, काय एवढा लोक पॅनिक का झाली आहे. मुंबईच्या धर्तीवर यांचा हा हाऊस उभा आहे, दिल्लीमध्ये यांचं एकही काम चालत नाही आहे. मुंबईमध्ये हा जो उभा आहे, हा जो त्याच्याकडे सगळ्या पोलिसांचा गराडा आहे, चारी बाजूने बॅरिगेटिंग केलं आहे. आणि तुम्ही पत्र घेऊन जा का ते 52,000 लोकांमध्ये आम्ही होतो, तिकीट अदलाबदलीसाठी घेऊन जात आहे. सौदीमध्ये आम्हाला मागच्या वेळेस ही अडचण होती, नाही आता CO तुम्हाला भेटणार नाही. कशासाठी COनं बसवलं आहे, काय त्यांचं प्रशिक्षण झालं नाही आहे, ते नागालँडवरनं इथे आले डायरेक्ट. तुमचं अल्टिमेट काय असणार? 15 दिवसामध्ये हे जे 52,000 लोक आहे, त्या लोकांना कशा पद्धतीने तुम्ही पाठवताय हे तुमचा भाग आहे. नाही याच्यानंतर हे जर नाही झाला, मी रस्त्यावर उतरण्याची भूमिका माझी असेल. हज कमिटी ऑफ इंडियाच्या कार्यालयाबाहेर मी धरणं प्रदर्शन आंदोलन सगळं करणार आहे. पण मुस्लिम समाजासाठी मी रस्त्यावर उतरणार एवढा नक्की. आमच्या हजचा ते आकडेवारी मी शब्दात सांगू शकत नाही. हे ते 260 कोटीचा घोटाळा आहे, सगळ्यांच्या तोंडावर आहे, ते मी बोलतोय. पण त्या व्यतिरिक्त किती घोटाळा झाला आहे ते मी माझे शब्द लिहायला माझ्याकडे जागा नाही आहे. काय समाजाला आपण काय न्याय देणार. आज सकाळी 3 वाजता हजारो हजयात्री आज इंटरनॅशनल एअरपोर्टवरून गेले, मी बघितलं हजारो हजयात्री होते.